नमस्कार, मी प्राध्यापक आर पी पाटील, न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज, शिरसगाव. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सहकार या विषयाविषयी थोडंसं हितगुज करणार आहोत. मित्रांनो, खूप असे विषय आपल्याला HSC बोर्डाने शिकण्यासाठी किंवा अभ्यासक्रमासाठी घालून दिलेले आहेत. त्यापैकीच हा एक विषय म्हणजे सहकार. या विषयाविषयी थोडंसं हितगुज म्हणजे या पद्धतीचं की या विषयाचं एक आपल्या जीवनातील स्थान काय आहे, त्यातल्या त्यात आपल्याला जीवनामध्ये किंवा भविष्यामध्ये आपल्याला हा विषय कशा पद्धतीने उपयोगी पडू शकतो, तर आपल्याला नोकरी देण्यासंबंधी तसंच आपलं वैयक्तिक जीवन जगत असताना या विषयाची खूप अशी मदत होत असते. त्याच पद्धतीने सहकार आणि अर्थशास्त्र हे विषय देखील आपल्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे विषय म्हणून आपण या विषयांकडे जर बघितलं तर आपल्याला याचा खूप फायदा होऊ शकतो. कारण स्पर्धा परीक्षा असतील, आपल्याला HSC बोर्डाने घालून दिलेल्या 12वीचा अभ्यासक्रमात आपल्याला HSC ची परीक्षा तर द्यायची आहे. मात्र यानंतर आपल्याला पुढे भावी आयुष्यामध्ये आपल्याला MPSC किंवा स्पर्धा परीक्षांसारख्या ज्या काही स्पर्धा असतात त्या स्पर्धा परीक्षांमध्ये या विषयांची खूप अशी मदत आपल्याला होत असते. हे जर आपल्याला या विषयाविषयी आपण आपल्या विषयाकडे येऊयात. आपला विषय आहे सहकार. या विषयातील पहिलं प्रकरण आपल्याला आहे सहकारी संस्थेचे संघटन. मित्रांनो, या विषयामध्ये एक आपल्याला असं सांगता येईल का हा विषय म्हणजे एक विषय नसून खूप असं आपल्या सामाजिक जीवनामध्ये ज्या काही घडामोडी होत असतात, जे काही आपण कृती करत असतो त्या कृतींचाच एक आढावा म्हणजे सहकार. आपण इयत्ता 11वीमध्ये आपण ज्या वेळेला शिकत होतो त्यावेळेला आपल्याला सहकार म्हणजे नेमकं काय हे चांगल्या पद्धतीने आपल्याला समजलेलं आहे. एकंदरीत थोडक्यात असं सांगता येईल की सहकार म्हणजे एकमेकास सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंत या युक्तीप्रमाणे सहकार म्हणजे एकमेकांना सहाय्य करणं. हे जरी तुम्हाला लक्षात आलं तरी सुद्धा सहकारमध्ये काय असेल नसेल या सर्व गोष्टींची आपल्याला कल्पना येत असते. बघा, या प्रकरणातील प्रस्तावना आहे, सहकार हा व्यवसाय संघटनेचा एक प्रकार आहे. सहकारी संस्थेचे संघटन हे इतर व्यावसायिक संघटन प्रकारांपेक्षा वेगळे आहे. इतर व्यवसाय संघटना या नफ्याच्या हेतूने स्थापन झालेल्या असतात, परंतु सहकारामध्ये नफा मिळविणे हे गौण मानले जाते. बघा, आपल्याला या 2-3 ओळीवरून आपल्याला असं लक्षात येतं की सहकार म्हणजे नेमकं काय, तर सहकार हे एक संघटनाचा प्रकार आहे आणि त्यातल्या त्यात सहकारी संस्थेचे संघटन हे एक व्यावसायिक संघटन प्रकारापैकी एक प्रकार आहे. म्हणजे याचाच अर्थ व्यवसाय हा एक विशिष्ट हेतूने, मग उदाहरणार्थ आपल्याला तो आर्थिक हेतूने हा व्यवसाय आपण कुठलाही व्यक्ती व्यापार करत असताना किंवा उद्योगधंदे स्थापन करत असताना एक व्यवसाय म्हणून आर्थिक आपला काहीतरी फायदा झाला पाहिजे या हेतूने व्यवसाय सुरू करत असतात. मात्र या सहकारी या विषयामध्ये कुठल्याही प्रकारची सहकारी संस्था आपण ज्या वेळेला स्थापन करत असतो त्यावेळेला ती सहकारी संस्था कुठल्याही आर्थिक मोबदला किंवा आर्थिक हित लक्षात घेऊन स्थापन केलेली नसते, तर ती एक सेवा देण्याच्या माध्यमातून ती स्थापन केलेली असते. पुढे बघा, परंतु सहकारामध्ये नफा मिळविणे हे गौण मानले जाते आणि सेवेला प्राधान्य दिले जाते. सहकारात भांडवलापेक्षा व्यक्तीला महत्वाचे स्थान आहे, तर संयुक्त भांडवली संस्थेत भांडवलाला महत्वाचे स्थान असते. सहकारी संस्था या कमीत कमी नफ्यावर आपल्या व्यवसाय चालवत असतात, सेवेला प्राधान्य देतात. या प्रकरणात आपण सहकारी संस्थेच्या संघटन रचनेचा अभ्यास करणार आहोत. बघा, कुठल्याही प्रकारची सहकारी संस्था स्थापन केल्यानंतर ती सहकारी संस्था कशा पद्धतीने कार्य करते, तर ती कुठल्याही प्रकारचा आर्थिक मोबदला मिळविण्याच्या हेतूने ती कार्य करत नसून एक सेवा देण्याच्या माध्यमातून किंवा आपल्या सहकारी संस्थेच्या अंतर्गत जे काही सभासद असतात, तुम्हाला पुढे अभ्यासासाठी आहे, जे काही सभासद असतात, जे काही व्यक्ती असतात त्यांना एक सहाय्य व्हावं, त्यांना एक सेवा देता यावी या हेतूने ते स्थापन झालेले असतात. बघा, पुस्तकामध्ये आपल्या टेक्स्टबुकमध्ये सहकारी संस्थेची संघटन रचना. आता सहकारी संस्था ही जी काही असते तिचं संघटन जे काही असतं ते संघटन म्हणजे काय, एकंदरीत जशी आपण एका आपल्या हाताची मुठ्ठी असते त्या मुठ्ठीमध्ये मुठ्ठी जर आपण म्हटलं तर मुठ्ठीमध्ये 5 बोटं असतात. त्या 5 बोटांनी एकत्रित निर्माण झालेली तिला काय म्हटलं जातं, मुठ्ठी म्हटलं जातं. त्याच पद्धतीने सहकारामध्ये सहकारी संस्थांचं संघटन
जेवढ्या काही सहकारी संस्था असतात त्या सर्व सहकारी संस्थांचं एकत्रित संघटन, एकत्रित येणं म्हणजेच संघटन. मग या संघटन प्रकारामध्ये कुठल्याही प्रकारची एखादी सहकारी संस्था जर आपण स्थापन केली तर ती सहकारी संस्था स्थापन केल्यानंतर त्या सहकारी संस्थेमध्ये वेगवेगळे असे विभाग असतात किंवा पदाधिकारी असतात. त्यांची रचना म्हणजे काय, एक म्हणजे सभासद, आपल्याला तक्ता देण्यात आलेला आहे पुस्तकामध्ये, सभासद आहे. त्यानंतर आहे व्यवस्थापन समिती, त्यालाच आपण संचालक मंडळ असं देखील म्हणत असतो. संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समिती याच्या अंतर्गत जे काही पदाधिकारी येत असतात ते पदाधिकारी म्हणजे नेमके कोणते बघा, एक म्हणजे अध्यक्ष, दुसरं उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार. बघा आपल्या टेक्स्टबुकमध्ये, आपल्या पुस्तकामध्ये दुसरं जे काही पेज आहे त्या पेजवर आपल्याला सभासद म्हणजे नेमकं काय, कारण आपण या प्रकरणाच्या सुरुवातीलाच आपण काय अभ्यासतोय की सहकारी संस्थेची रचना. सहकारी संस्थेची रचना कुठल्याही एक प्रकारची जर सहकारी संस्था आपण जर अभ्यासण्यासाठी घेतली तर ती सहकारी संस्था अभ्यासत असताना आपल्याला सुरुवातीला जी काही रचना आपल्याला घालून देण्यात आलेली आहे पुस्तकामध्ये त्यामध्ये पहिलंच आहे सभासद. सभासद कोणाला म्हणतात, काय म्हणतात, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण इयत्ता 11वी मध्ये थोडक्यात उजळणी स्वरूपामध्ये आपण अभ्यासलेला आहे. परंतु 12वीच्या या पुस्तकामध्ये सभासद म्हणजे नेमकं काय, कोणाला सभासद म्हटलं जातं, काय म्हटलं जातं आणि त्या सभासदाच्या पात्रता काय असतात याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. बघा सभासदाचा अर्थ, सभासद म्हणजे नेमकं काय, त्याला इंग्रजीमध्ये मेंबर असं म्हटलं जातं. सामान्य लोकांच्या हितासाठी सहकारी संस्थेची स्थापना प्रवर्तक करीत असतात. बघा सामान्य लोकांच्या हितासाठी सहकारी संस्था कशासाठी निर्माण झालेली असते, सामान्य लोकांच्या हितासाठी. मग ही सामान्य लोकांच्या हितासाठी स्थापन झालेली की सहकारी संस्था असते, त्या सहकारी संस्था जी व्यक्ती निर्माण करत असते तिला आपण प्रवर्तक असं म्हणत असतो, हे आपल्याला माहिती आहे. समान उद्दिष्ट असणाऱ्या व्यक्ती स्वेच्छेने एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतात. सहकारी संस्थेची नोंदणी करत असताना नोंदणी अर्जावर प्रवर्तक म्हणून ज्या व्यक्तींनी सह्या केलेल्या असतात त्यांना संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदत्व प्राप्त होते. सहकारी संस्थेचे ते प्रथम सभासद म्हणून ओळखले जातात. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर इच्छुक व पात्र व्यक्ती आवश्यक ती प्रवेश फी व भाग भांडवलासह विहित नमुन्यात सभासदत्वासाठी अर्ज करू शकतात. आलेल्या अर्जावर संस्थेने विचार विनिमय करून मंजुरी दिल्यास ती व्यक्ती सभासद होऊ शकते. अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत सभासदत्वाचा निर्णय घेतला पाहिजे. व्यवस्थापन समितीने निर्णय घेतलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत संबंधित व्यक्तीस सभासदत्वाचा निर्णय कळविला पाहिजे. बघा हे जे काही आपल्याला संभाषण या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवलं, याचा एकंदरीत अर्थ किंवा सारांश रूपामध्ये आपल्याला एक सांगता येईल की कुठल्याही प्रकारची सहकारी संस्था ही स्थापन झाल्यानंतर ती सहकारी संस्था एक ज्या व्यक्तीच्या हेतूने स्थापन करीत असतात त्या व्यक्तीला प्रवर्तक असं म्हटलं जातं. आणि या सर्व प्रवर्तकांनी एकत्रित सर्व कामकाज केल्यानंतर तिची त्या सहकारी संस्थेची नोंदणी केल्यानंतर ज्या व्यक्तींच्या सह्या त्या प्रस्तावावर असतात त्या सर्व प्रवर्तकांना सभासदत्व हे निर्माण होत असतं. त्यानंतर बघा ज्या व्यक्ती एखादी सहकारी संस्था तिची मान्यता त्यांना मिळालेली असेल, सहकारी संस्था चालवण्याचं प्रमाणपत्र त्यांना मिळालं असेल, ती सहकारी संस्था निर्माण झालेली असेल, त्यानंतर काही व्यक्तींना जर असं वाटलं की आपण या सहकारी संस्थेचं सभासदत्व स्वीकारलं पाहिजे तर कुठल्याही प्रकारच्या सहकारी संस्थेचं सभासदत्व हे सभासदाला स्वीकारणं हे ऐच्छिक स्वरूपामध्ये असतं. त्यामुळे कुठलाही व्यक्ती सहकारी संस्थेकडे अर्ज करू शकतो आणि त्या अर्जाच्या मार्फत जर व्यवस्थापन समितीने किंवा त्या सहकार मंडळाने जर निर्णय घेतला तर त्या व्यक्तीला 15 दिवसाच्या आत, त्याने अर्ज केल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्याला तसं कळवलं जातं की त्या व्यक्तीला सभासदत्व मिळतंय किंवा नाही. अशा पद्धतीने त्याला निर्णय हा घोषित केला जात असतो. क्रियाशील सभासद हे संस्थेचे खरे मालक असतात. आता क्रियाशील हा नवीन शब्द आपल्या या ठिकाणी आलेला आहे. क्रियाशील याचाच अर्थ त्याला आपण
नियमित सभासद असा उल्लेख आलेला आहे. मात्र या ठिकाणी क्रियाशील सभासद हे संस्थेचे खरे मालक असतात. मालक या नात्याने सभासदांना व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीस उभे राहणे. बघा, आता सभासदाला कोणकोणत्या प्रकारचे अधिकार असू शकतात, तर त्याला निवडणुकीमध्ये उभे राहण्याचा अधिकार असतो. अधिमंडळाच्या वार्षिक सभेला उपस्थित राहण्याचा त्याला अधिकार असतो. म्हणजे सहकारी संस्थांच्या ज्या काही कुठल्याही प्रकारच्या ज्या निवडणुका होत असतात त्या सर्व निवडणुकांना त्याला उभे राहण्याचा अधिकार असतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या सभा असतात, त्या सभांमध्ये त्याला भाग घेण्याचा अधिकार असतो. त्याच पद्धतीने मतदान करण्याचा अधिकार देखील विविध अधिकार प्राप्त होत असतात. अशा पद्धतीने आपल्याला सभासद म्हणजे नेमकं काय याची कल्पना आपल्याला थोडक्यात आली असेल. म्हणजे एकंदरीत सभासद कोणाला म्हटलं जातं हे तुमच्या लक्षात आलं असेल. मात्र एक व्याख्येच्या स्वरूपामध्ये आपल्याला पुढे एक व्याख्या देण्यात आलेली. बघा, सभासद म्हणजे नेमकं काय, तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सभासद कोणाला म्हटलं जातं, तर कलम 2 व पोट कलम 19 अ नुसार सभासद म्हणजे ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेची सदस्य म्हणून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती. यात नाममात्र सभासद, सहयोगी सभासद आणि प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थेतील कोणताही ठेवीदार किंवा वित्तीय सेवा उपभोक्ता यांचा समावेश होतो. बघा, 1960चा जो काही सहकार कायदा आहे त्या 1960च्या सहकार कायद्यामध्ये आपल्याला व्याख्या देण्यात आलेली की सभासद म्हणजे नेमकं कोण, तर सभासद म्हणजे असा व्यक्ती की ती कुठल्याही प्रकारची सहकारी संस्था ज्या वेळेला स्थापन झालेली असेल आणि त्या सहकारी संस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की आपण या सहकारी संस्थेचा सभासद झालं पाहिजे, तर त्यासाठी तो व्यक्ती अर्ज करत असतो आणि अर्ज केल्यानंतर त्याला जी काही मंजुरी मिळत असते ती मंजुरी मिळाल्यानंतरच त्या व्यक्तीला सभासदत्व हे दिलं जातं. त्याच व्यक्तीला सभासद असं म्हटलं जातं. मग या सभासदत्वामध्ये वेगवेगळे प्रकार पडले जातात. एक म्हणजे नाममात्र सभासद, सहयोगी सभासद, प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थेतील सभासद किंवा ठेवीदार असे वेगवेगळ्या व्यक्ती या त्या सहकारी संस्थेतील सभासद होऊ शकतात. सभासद म्हणजे काय हे लक्षात आल्यानंतर पुढे बघा मुद्दा दिलेला आहे सभासदांची पात्रता. आता कोणता व्यक्ती सहकारी संस्थेचं सभासदत्व घेऊ शकतो किंवा कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था कोणत्या व्यक्तीला सभासदत्व देऊ शकते हे आपल्याला या पात्रतांवरून म्हणजे एक प्रकारे नियमावली सहकारी संस्थेने 1960चा जो काही सहकार कायदा आहे ते 1960च्या सहकार कायद्यामध्ये एक नियमावली घोषित करण्यात आलेली आहे की कोणत्या व्यक्तीला सभासदत्व दिलं पाहिजे किंवा कोणता व्यक्ती सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतो. बघा, पहिला मुद्दा आहे सज्ञान व्यक्ती. सज्ञान व्यक्ती म्हणजे काय की ज्या व्यक्तीला कमीत कमी चांगलं काय वाईट काय हे जर कळत असेल तर असा व्यक्ती म्हणजे कोणता व्यक्ती की सज्ञान व्यक्ती. त्याला आपण काय म्हणत असतो, सज्ञान व्यक्ती. मग हा सज्ञान व्यक्ती कोणतीही सज्ञान व्यक्ती सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. त्याने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजेत. त्याची वयाची किती वर्ष असली पाहिजेत, 18 वर्ष. म्हणजे 18 वर्षा अगोदर व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व हे मिळत नाही. त्यानंतर तो व्यक्ती 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याची मानसिक स्थिती ही चांगली पाहिजे. मानसिक स्थिती म्हणजे काय की तो व्यवस्थित सर्वसामान्य माणसाप्रमाणे विचार करू शकत असला पाहिजे. तो वेडा नसावा. थोडक्यात म्हणजे काय, तो व्यक्ती वेडा नसावा. म्हणून म्हटलं जातं की मानसिकदृष्ट्या सक्षम असलेली व्यक्ती सभासदत्वास पात्र असते. या व्यक्तीला कोणत्याही संबंधित अधिनियमाद्वारे करार करण्यास बंदी केलेली नसावी. म्हणजे कोणत्याही कायद्याने कोणत्याही व्यक्तीला एक अधिनियमांद्वारे त्याला बंदी केलेली नसावी. भारतीय करार कायद्याप्रमाणे करार करण्यास पात्र व्यक्ती सभासद होऊ शकते. दुसरा मुद्दा आहे बघा, दुसरी पात्रता आहे कार्यक्षेत्रात वास्तव्य. कार्यक्षेत्रात वास्तव्य म्हणजे कोणाच्या कार्यक्षेत्रामध्ये,
ज्या ठिकाणी सहकारी संस्था स्थापन होणार आहे किंवा झालेली आहे त्या ठिकाणी राहणारा व्यक्ती, त्या सहकारी संस्थेच्या जवळपास राहणारा व्यक्ती, कार्यक्षेत्र म्हणजे काय, सहकारी संस्था ज्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, ज्या ठिकाणी स्थापन झालेली आहे, त्या स्थापन झालेल्या सहकारी संस्थेच्या परिसरामध्ये ती व्यक्ती जर राहत असेल, तिचं वास्तव्य जर असेल, तरच ती व्यक्ती त्या सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकते. बघा, सभासद होऊ इच्छिणारी व्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारी असली पाहिजे. तर त्याने काय केलं पाहिजे, प्रवेश शुल्कासोबत किमान एका भागाची रक्कम भरलेली असावी. म्हणजे त्याने सहकारी संस्थेचे एक तरी भाग खरेदी केलेला असला पाहिजे. म्हणजेच एका भागाची किमतीचं शुल्क, प्रवेश शुल्क त्याने त्या ठिकाणी त्या सहकारी संस्थेमध्ये भरलेलं असलं पाहिजे, तरच तो व्यक्ती सभासदास पात्र असू शकतो. तिसरा मुद्दा आहे विद्यार्थी सभासद. विद्यार्थी सभासद म्हणजे याचाच अर्थ काय की शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी सुरू केलेले जे काही विद्यार्थी सहकारी भांडाराचे सभासदत्व विद्यार्थ्यांना मिळते. म्हणजे बघा, आपण जे मोठमोठे कॉलेजेस असतात त्या शहरांमध्ये, आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. मात्र शहरी भागामध्ये असे जे काही मोठमोठे महाविद्यालय असतात त्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या हितासाठी, त्यांना एक सोयीचं व्हावं यासाठी त्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी सहकारी संस्था ही स्थापन केलेली असते. म्हणजे विद्यार्थी ग्राहक भांडार हे स्थापन केलेलं असतं. मग त्या कॉलेजच्याच विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थी ग्राहक भांडारामध्ये सभासदत्व त्यांना मिळवता येऊ शकतं. अशा सहकारी संस्थेचे सभासद होण्याची वयाची अट विचारात घेतली जात नाही. फक्त तुम्हाला अगोदर सांगितलं की वयाची 18 वर्ष त्या व्यक्तीने पूर्ण केलेली असली पाहिजेत. मात्र विद्यार्थी ग्राहक भांडारामध्ये तशी वयाची अट घालून देण्यात आलेली नाही. म्हणजेच 18 वर्षापेक्षा कमी वय असणारा विद्यार्थी सुद्धा त्या सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व मिळवू शकतो. चौथा मुद्दा आहे नोंदणीकृत संस्था. आता नोंदणीकृत संस्था म्हणजे कुठली की सहकार कायद्याप्रमाणे त्या सहकारी संस्थेची नोंदणी झालेली असली पाहिजे. संस्था नोंदणी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या संस्था देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. उदाहरणार्थ शैक्षणिक संस्था, क्रीडा संस्था, सांस्कृतिक मंडळे इत्यादी. पाचवी पात्रता बघा, भागीदारी संस्था. ज्या भागीदारी संस्थेची स्थापना भागीदारी कायदा 1932 नुसार झालेली असते अशा संस्थेत देखील सहकारी संस्थेच्या सभासदत्वास पात्र असतात. भागीदारी संस्थेने चालविलेला व्यवसाय त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणारा असावा. म्हणजेच काय की सहकारी संस्था कायदा, भागीदारी सहकारी संस्था कायदा 1932 नुसार सहकारी संस्थेमध्ये तो व्यक्ती पात्र असला पाहिजे, सभासदत्वासाठी पात्र असला पाहिजे. सहावा मुद्दा आहे कंपनी. भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार नोंदवलेली संयुक्त भांडवली संस्था, त्यालाच काय म्हटलं जातं, कंपनी, सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. कंपनीचे मुख्य कार्यालय त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात असले पाहिजे. बघा, कुठल्याही प्रकारची कंपनी जर असेल तर ती कंपनी त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामधली असली पाहिजे. तसेच कंपनीचा हेतू व उद्देश सहकारी संस्थेच्या हेतू व उद्देशाच्या विसंगत नसावा. म्हणजे आपण सहकारी संस्था ही स्थापन करत असतो ती कशासाठी, नफा मिळवण्यासाठी नव्हे, तर एक पद्धतीने आपण सेवा देण्याच्या हेतूने ती सहकारी संस्था स्थापन झालेली असते. म्हणून कंपनी आणि सहकारी संस्थेच्या उद्देशामध्ये विसंगती असता कामा नये. सातवा मुद्दा आहे सार्वजनिक विश्वस्त संस्था. ज्या सार्वजनिक विश्वस्त संस्थेची नोंदणी मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा 1860 अंतर्गत समाजाला विशिष्ट प्रकारच्या सेवा पुरविण्यासाठी झालेली असते, त्या देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. बघा, सार्वजनिक वित्तीय संस्था या देखील मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा 1860 प्रमाणे ज्यांची नोंदणी झालेली आहे अशा सहकारी संस्था सुद्धा या सभासदत्व प्राप्त करू शकतात.
सहकारी संस्था 8वा मुद्दा आहे सहकारी संस्था. सहकारी संस्था कायदा 1960 नुसार नोंदवलेली एक सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेच्या सभासदत्वास पात्र असते. उदाहरणार्थ शेती सहकारी संस्था ही विपणन सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. 9वा मुद्दा आहे स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्थेचे सभासद होण्यास पात्र असतात. उदाहरणार्थ ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका इत्यादी. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था देखील आपल्याला कुठल्याही प्रकारची सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व या प्राप्त करू शकतात. 10वा मुद्दा आहे केंद्र किंवा राज्य सरकार. आवश्यकता भासल्यास केंद्र किंवा राज्य सरकारही सहकारी संस्थेचे सभासदत्व प्राप्त करू शकतात. म्हणजे याचा अर्थ काय की कोणत्याही प्रकारचं केंद्र शासन, म्हणजे आता केंद्र शासन हा खूप मोठा शब्द आणि खूप मोठा विषय आपल्या समोर येतो. म्हणजे केंद्र किंवा राज्य सरकार सुद्धा या सहकारी संस्थांचे सभासदत्व प्राप्त करू शकतात. तर हो, कारण केंद्र आणि राज्य यांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक सहाय्याची मदत ही आवश्यक असते. त्याच हेतूच्या माध्यमातून केंद्र किंवा राज्य स्तरावर देखील राज्य सरकार किंवा केंद्र सरकार या सहकारी संस्थेचे सभासदत्व हे प्राप्त करू शकतात. एकंदरीत आपल्याला सभासद त्याची व्याख्या आणि सभासदांची पात्रता यावरून आपल्याला या मुद्द्यावरून एक लक्षात येतं की सहकारी संस्थेमध्ये सर्वात महत्वाचा जर कुठला घटक असेल तर तो म्हणजे कुठला, सभासद. तर सभासद कशासाठी, कुठल्या हेतूने? कारण तुम्हाला इयत्ता 11वीमध्ये विषय अभ्यासात असताना तुम्हाला एक वाक्य परीक्षेला किंवा पुस्तकामध्ये आढळलं असेल की सभासद हा सहकारी संस्थेचा मालक असतो. मालक असतो म्हणजे नेमकं कसं? त्याच्या नावावर सहकारी संस्था स्थापन झालेली असते किंवा त्या सहकारी संस्थेचा मालक 7-12 उतारावर त्याचं नाव असतं असं नाही. तर सभासद हा त्या सहकारी संस्थेचा मालक असतो. याचाच अर्थ असा की सहकारी संस्था निर्मितीपासून किंवा ती सहकारी संस्था निर्मित झाल्यानंतर ज्या वेळेला ती सहकारी संस्था चालत असते ती सहकारी संस्था कशा पद्धतीने चालते, कशी चालते किंवा सभासदाला जे काही अधिकार देण्यात आलेले आहेत कायद्याप्रमाणे 1960च्या जो काही कायदा करण्यात आलेला आहे तो 1960च्या कायद्याप्रमाणे त्याला जे काही अधिकार देण्यात आलेले आहेत त्या कायद्यांवरून आपल्याला हे लक्षात येतं की सभासद हा कुठल्याही प्रकारच्या सहकारी संस्थेचा त्याला आपण सर्वेसर्वा असतो. म्हणजेच काय तर मालक असतो. म्हणजे याचाच अर्थ तो व्यक्ती त्या सहकारी संस्थेचा कर्ता धर्ता असतो. कारण त्याला त्याचे अधिकार आपण जर बघितले तर सहकारी संस्थेचा सभासद एक पद्धतीने त्याला चर्चा करण्याचा अधिकार असतो. त्या सहकारी संस्थेची जी काही चर्चा चालू असेल किंवा सभा चालू असेल त्या सभेमध्ये त्याला भाग घेण्याचा अधिकार असतो. त्याच पद्धतीने त्याला मतदानामध्ये सहभाग घेण्याचा अधिकार असतो. म्हणजेच याचाच अर्थ कुठल्याही प्रकारची सहकारी संस्था स्थापन झाल्यानंतर ती सहकारी संस्था कायद्याप्रमाणे 1960च्या कायद्याप्रमाणे ज्यावेळी तिला मान्यता मिळत असते, प्रवर्तकाच्या हातातून तिला मान्यता मिळाली असते, त्यानंतर त्या सहकारी संस्थेची निवडणूक निबंधक लावत असतो आणि निबंधकाने ती सहकारी संस्थेची निवडणूक लावल्यानंतर त्या निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा त्याला अधिकार असतो. म्हणजेच एकंदरीत तो त्या सहकारी संस्थेच्या पदाधिकारावर सुद्धा किंवा एक पदाधिकारी सुद्धा तो त्या सहकारी संस्थेचा बनू शकतो. म्हणजेच एकंदरीत आपल्याला हे जे काही मुद्दे आहेत हे मुद्दे मी यासाठी सांगतोय की जेणेकरून सहकारी संस्थेचा सभासद हा सहकारी संस्थेचा मालक असतो. तर कशावरून आपल्याला हे जे काही 2-4 मुद्दे आहेत यावरून आपल्याला हे लक्षात येतं की सहकारी संस्थेचा सभासद हा सभेमध्ये सहभाग घेऊ शकतो, सभेमध्ये चर्चा करू शकतो, त्यातल्या त्यात सहकारी संस्थेची जी काही निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊ शकतो. त्याच पद्धतीने पुढचा मुद्दा आहे की तिची काही निवडणूक लागलेली असेल तर उभा नसेल तो व्यक्ती तर
म्हणजे त्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये उभा नसेल तर एक पद्धतीने तो त्या सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना ज्या व्यक्ती उभ्या आहेत त्या व्यक्तींना मतदान करण्याचा अधिकार सुद्धा त्या सभासदाला असतो. म्हणून या सर्व मुद्द्यांवरून आपल्याला एक लक्षात येतं की सभासद हा सहकारी संस्थेचा सर्वेसर्वा असतो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं की सभासद हा सहकारी संस्थेचा मालक असतो. हे आपल्या लक्षात आलेलं असेल. तदनंतर आपण हे जे काही पुढचे मुद्दे आहेत ते पुढचे मुद्दे म्हणजे सभासदांचे प्रकार हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये त्यासंबंधी आपण चर्चा करणार आहोत. तुर्तास आपण थांबूया. धन्यवाद.